संध्याकाळचं जेवण माझं ना अर्धी चपाती, थोडंसं भात आणि भाजी, वरण किंवा डाळ काय असेल ते एवढंच असतं। पालेभाजी एखादी तरी असतेच असते त्याच्याबरोबर। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना। आज आहे शुक्रवार आणि मी इकडे जेवणाची माझी संध्याकाळची तयारी चाललेली आहे। संध्याकाळी आज भाजीला फ्रेश भाजी होती, म्हणजे गाडी दारात आली होती, तिथून मी भाजी घेतलेत। दोन्ही भाज्या मी आत्ताच घेतलेत, फ्रेश आहेत, त्याच्यामुळे म्हटलं दोन्ही पण आत्ताच करूया। तर मी इकडे मेथीची भाजी जी आहे ती फक्त आणि फक्त मीच खाते। माझ्या घरातली बाकीच्यांना मेथीची म्हणजे भाजी ही असं काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं, कडू औषध खाल्ल्यासारखं त्यांना वाटतं, पण त्याच्यामुळे ती मेथीची भाजी काही जास्त खात नाही। कधीतरी चुकून अमावस्या पौर्णिमेला खातात, पण तसं नाही माझं। मला ना मेथीची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी मेथीची भाजी बनवणार आहे आणि बाकीच्या लोकांसाठी म्हणजे गौराम भक्ती आणि मिस्टरांच्यासाठी ना फ्लावर बनवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, कशा पद्धतीने बनवते सिंपलचं जेवण। इथे मी मेथीची भाजीला फोडणी मारले। फोडणीमध्ये फक्त आणि फक्त लसूण, मिरची, थोडीशी हळद, कारण की हळद ही आरोग्यासाठी चांगली असते, त्याच्यामुळे मी सगळ्याच पदार्थामध्ये हळद ही घालते। थोडंसं मीठ आणि इकडे आपली मेथी बारीक चिरून घेतलेली ती घातले आणि मेथी थोडीशी शिजल्यानंतर म्हणजे शेवट म्हटला तरी चालेल, मग थोडासा शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे। बरेच जण वेगळ्या पद्धतीनं वगैरे बनवतात, म्हणजे डाळ घालून वगैरे असं बनवतात, पण मी तर शेंगदाण्याचं कूट आणि अशी सिंपलची बनवते। फ्लावर इकडे थोडा धुवून ठेवला होता आणि आता त्याला गाळून वगैरे घेते। हे बघा इकडे अशी, आणि थोडंसं पाणी आहे मेथी धुतल्यामुळं, ते पूर्ण आटल्यानंतर आपल्याला इथं घालायचं शेंगदाण्याचं कूट आणि 100% आपली भाजी इकडे झालेली आहे।
फायनली गाईज ना आज आमचं जेवण संध्याकाळचं झालेलं आहे सगळं. आणि आज ना शुक्रवार आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काय काय बनवले दाखवते या तुम्हाला. इकडे आहे आपली थोडीशी ग्रेव्ही मधली भाजी, फ्लावरची कढी, डाळ, मेथीची भाजी, थोडासा राईस. मी संध्याकाळचा राईस ना थोडासा खाते आणि चपाती. हे माझं ना संध्याकाळचं आहे जेवण. तर ना बाकीचे अजून सगळेजण जेवायला बसायचे. तर त्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला मी काय खाते ना ते तुम्हाला दाखवावं. कारण बरेच जण म्हणतात तू खाण्यामध्ये काय काय वापरतेस किंवा काय काय खातेस. तर मी नॉर्मली जे आपलं घरचं खाणं आहे ना हेच खाते शक्यतो. बाहेरचं जास्त आम्ही कोणच नाही, आमच्या घरातली मेंबरना जास्त करून बाहेरचं कोणी नाही खात. आणि आता त्याच्यामध्ये एक चपाती, ती एकची अर्धी चपाती फक्त खाते, तिथंच ठेवते. बघा तुम्ही नंतर ना अर्धी तिथं ठेवते. तिथे दाखवणार नाही ना. तर हो, मी संध्याकाळचं जेवण ना खूप म्हणजे खूप लाईटली घेते. अर्धी चपाती, भात थोडंसं. ह्याच्यातलं ना मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे सगळं ताट घेतलंय. काय काय बनवलंय ह्याच्यासाठी थोडीफार रेसिपी बनवलेली आहे. आणि कसं सिंपल मी जेवण बनवते ना ते पण तुम्हाला बघायला मिळतं. जसं की मी कुठलेही जास्त मसाले पण वापरत नाही आणि जास्त काही काय म्हणतात त्याला इन्ग्रेडियंट आणि सजवासजवी पण काही करत नाही. नंतर असं करतात ना, म्हणजे दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं, खायचं तर चव तरी विचारूच नका, हे असं असतं. तर माझं नाहीये, मी असं नॉर्मलीच. तर मी भात मी जेवढा खाते तेवढाच घेतलाय, पण चपाती मात्र मी याच्यातली अर्धी खाते. संध्याकाळचं जेवण माझं ना अर्धी चपाती, थोडंसं भात आणि भाजी, वरण किंवा डाळ काय असेल ते एवढंच असतं. पालेभाजी एखादी तरी असते. त्याच्याबरोबर भक्तीचं काय माहित नाही आता काय खाणार आहे आणि काय नाही ते. मी तरी आता हे खाणार आहे. कोणाकोणाला असं सिंपलचं खाणं आवडतं कमेंट करून सांगायचं आहे. आणि मी कसे बनवलेत ना हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायलाच लागेल. काय काय बनवलेलं आहे, मी नेमकं कुठल्या डब्यातनं काय काढून घेते हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून आठवणीनं सांगा तुमचं संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय असतं. श्वास घे. तर चलो या जेवायला या. काय पहिला घास कोणाला पाहिजे? कोणाला? तुला नको? मीच खाते.